आम्ही काय करायचं शेतकरी सांगा तुम्हाला आम्ही इमानदारीमध्ये 24 तासाचा रोटेशन दिलं तुम्ही का असं आडमुठापणा केलं रात्रीचे 8 वाजता येऊन पाणी वाढवलं आम्ही बांध फुटला तुम्हीच वाढवलं तुम्ही सांगितल्याशिवाय कोणी वाढवणार नाही शाळेने आमच्याकडे अहो तुम्ही सांगितल्याशिवाय कोणी पाणी वाढवणार नाही का बुवा असं आबाळे साहेब तुमचं नाव काय ते सांगा हो साहेब तुमचं नाव काय सांगा तिकडे सांगा वे युडूला पोलीस स्टेशनला जाऊ या साहेबांनी पाणी जास्त एक कर्मचारी नव्हता तुमचे साहेब कुठं झोपेल राहते मग इकडे आम्हाला पाहिजे कोणतरी या माणसाचं 3 वाजता फोन आला का बंधाऱ्याचा हे तू राहिले आम्ही तेवढ्या रात्री शिवून इथं काय करायचं तुम्हाला सकाळी फोन केला तुम्ही 10 वाजता आले ते तुमच्या माणसं इथं कोणाच्या ताब्यात होता ना त्याला कागून घ्या इथं ते 2 माणसं सकाळी इथं जम्प करून टाकले मी होतो म्हणून ते राहिले पोलीस कंप्लेंट द्या तुम्ही साहेब असं नाही करायचं सांगा ना आम्ही तुम्हाला सहकार्य केलं म्हणजे तुम्ही काही वाढवलेलं नाही आम्ही स्वतः बंद केले ते आम्हाला माहिती काम सर्वच बंधारा गेलो मग आम्ही आहे 10 वर्ष प्रमाणाच्या बाहेर नका बंद केलाय आता जर्किंग काढ चाक बंद करून टाकले आता वेल्डिंग करून थांबा नका राहू द्या थांबा 5 मिनिटं थांबा आता लगेच ओढू नका थांबा राहू द्या काही नका करू थोडा दमाना घ्या नाही बंद झालं ते तुम्ही बेंड करू नका राहू द्या अरे नाही त्याला बंद करून टाकले आता बसलं तरी ते तुटून जातंय क्लिअर झालं खालून पहिलंच नाही तुम्ही वरून फिर करायला खालून वर चालायचे उपसायला लागलाय काला तोडी त्या नाही बंधारा फुटला या साहेबांकडून लगेच भरून घ्या इथं ते आबाळे साहेब गेले ना जेसीबी पाहायला कुठे ते जेसीबी बंधारा इथं डायरेक्ट शेज लागले विषय संपला ऐका ना याचा विषय असे करू का नको सगळी गाणी होत्या हे मी सांगतो काय दिवस हे कंपनीतच मी स्वतः होतो हे ना बारीकलं पाठ राहतात का एवढं चाका फिट लायच्या एवढ्या पाठाला यांनी चाका केव्हा लावायला पाहिजे हे चाक बारीक आहे का म्हणजे हे आपल्या धरणाचं या धरणाचं चाक बारीक आहे असं म्हणतात म्हणजे पाणी सोडायचं चाक मधला मैला काढा नंतर पाणी सोडा मैला नाही काढला सोडून टाका आता आता ते वर नाही येणार सोडू नका मग इमानदारी सांगत त्यांनी समजत का इमानदारी मध्ये त्यांनी नाही जमत इकडं का आता हा चालू आहे अरे परा हो तुम्हाला पगार चालू नाही तुम्ही दम काढा तुम्हाला पगार देत असेल तर फिरवा रे परा हो किती होते ना तेवढे मोजतो आम्ही अरे आट्यांचा जाऊ द्या मारू द्या या इकडे पाणी पा किती लांबून गेला इकडे मोरीतून निमा पाणी इकडून निमा पाणी वाढवलं नसेल का गवतावरून पाणी गेलं इकडे हे गवतावर किती पाणी अरे आता काय झालं ना डायरेक्ट आपण हे करायचं चला लॉक तोडून तुम्हाला पॅक करायचा पाणी लागला सोडून एवढा आम्ही रात्री किती 7 वाजता इथून गेलो एका रात्री कधीच भरून ओव्हरफुल होत नाही सकाळी कबूल झाले शब्द खोटे बोलून कॅचअप करायला तुम्ही काय बोलत आहेत ना असू द्या हा प्रेशर करतोय जर खाली फुटत आहे रात्रीचा प्रेशर अहो मग ते धरम फुटला हे तर तुमची यंत्रणा पाहिजे नाही आका धरम फुटल्यावर
खेकडा ना बिल कोरला मग अरे मग मी सांगतोय कंप्लीट द्या सीएम प्रेस सरपंचाला कंप्लीट दे. मग एवढं पाणी कसं काय जाईल? आजवरचं जे पण होते आपण याच्या बाहेर बरं. पाणी काढत हो, बाळूभाऊ. साहेब, अडथळा काहीच नाही फुटलं कसं काय? अडथळा जर पुढे नाहीच आहे, फुटलं कसं काय? अहो, किती पाणी सोडायचं हे तरी माहित पाहिजे. जर 3 दिवसाचा रोटेशन सुरू होता पहिले तर एवढा पाणी जात होता आणि तुम्ही रात्रीतून पाणी एवढं काढलं म्हटलं एवढं सोपं आहे. अहो, साहेब आम्ही काय प्रॉपर बरं साहेब जाऊ द्या मारू द्या, जे झालं झालं. पण तुमचा यंत्रणे पाहिजे ना, इकडे तळ फुटेल का काय होईल असं यंत्रणा पाहिजे ना. अहो म्हणजे वाल खोला म्हणजे तुमची जबाबदारी संपली असं नाही. आता 2 आठवडे टाकलं खाली का होईल नाही बल करायला लागत होतं. हा. अगोदर नाही हो झालं का पाहिजे एकदा धडकन वाजत पा झटका नाही द्यायचा पाहिजे तर डबल मागे घ्यायचा डबल हा नाही नाही जाऊ दे मारत अहो थोडंसं वर घेऊन डबल मारायला लागत आहे ते तुम्ही एखादी ज्यावेळेस पिढीत आहे ना त्यावेळेस ते खाली क्रॉस राहते क्रॉस असल्यामुळे ना जात नाही बस बस नाही आता ते नाही तरी चालू ते आम्ही परत कुठेपर्यंत फिरवा काय भुस्सा टाकून अहो कारखान्याचा भुस्सा संपला आणून घरून गाद्या आणल्या त्या झोपत होतो फिरत आहे नाही अजून आलं नाही वेळ अजून नाही फिरणार ना 3 आठ घ्या तुम्ही पाणी लई चालू खाली ते लग्न राहते तो 8 टचले मोठे एक 8 त्याला लय आपण म्हणतो एक गारका त्या गारकेवर नाही 8 टच एवढं रात्री देवी सर्व टोटल वर काढेल होतं आता काही करत नाही पाणी पारे एवढं पाणी नाही चालू आहे पाहिजे एवढं पाणी चालू आहे मग काय उपयोग आहे बारी माहिती नदी चालू झाली येऊ द्या डबल माणूस राहायचा त्याच्यावर म्हणजे मग ते काय करत हा तिरक राहत ना हा बळ केलं कसं आता बळ करा रात्री बळ केलं तर मग आता काय झालं आता नाही होत का बंद नाही केलं ती 12 महिने ती चालू राहील आता नाही मग चालू करून द्या कर मग नाही चालू करून द्या नसेल बंद होत लगेच नका जाऊ बंद केल्याशिवाय जाऊ नका बुवा, असं आमचं म्हणणं. गाडी बोलवतो पेटला वाट करू बंद करायचं काम तुमचं खाली पाणी जाऊन नाही द्यायचं. अहो साहेब एवढं पाणी गेलं ना चक्क तिडून इथं पाण्याला यायला लागेल मला बघा तिडून 1-2 किलोमीटर इथं पाण्याला यायला लागेल आम्हाला पाणी काय राहत आहे का? ह्यांनी काय भरल्या पेशंटचा ना आता निला काय ह्यांनी काय आता उद्या आली त्यांची महाशिवरात्र परवा एवढं पाणी खाली चालू आम्हाला पाणी आलं संडे सॅटर्डे संडे
तेच ना आता आज झालं उद्या शिवरात्रीनंतर आला उद्या शनिवार मग आला रविवार. आता पाणी दिला सोडून आता यांनी काय जाते यांनी महिना भर यांनी काय जाते यांनी आता दरवर्षी तेच करतात हा यांनी महिना भर आहे यांनी आता सांगतात ना पाणी जाऊन इथे जायचं पूर्ण बंद झाला ना परत 12 महिन्याशिवाय तुम्ही गाठत घेतली हा यांनी महिना आता द्यानच नाही कुठे ना द्यानच नाही आता सांगतात कोणताही नाही साहेब आज नाही बंद हो केला. साहेब जाऊ आता नका हे गेले ना हे परत आणि हे जर गेले पळून जर पुढच्या वेळेस आला त्यांना तर नाही करायचं पाणी सोडायला. पाणी सोडायला आले काय लाबाड्या करीत ती हे काय यांची आहे तुम्हाला फक्त पाणी पाहिजे तळाला फुटून द्या तसं नाही आता कुठल्याही याला एमर्जन्सी सुविधा पहिले राहते तो हे दरवर्षी सांगतात emergency gate आहे, तो सोडायला पाहिजे ना. सोडा जर म्हणली ना अशी बळ करतील ना मग दम नाही काढणार एक तडफील आता एवढी इथं बलीला सोडायचं पटक्यात कुलूप मध्ये जाऊ दे म्हणा, त्या साहेब सगळं पाणी काढून या. हा घ्या घ्या उलटी ऐकली एक दोन आता ते करतील आता गेलं जेसीबी आणलं सकाळी. तो आता नाही येणार काही येत नाही मग. येत असते तर काय जाऊ दे ना. सांगून द्या परत येणार नाही. म्हणजे तुम्हाला आम्हाला ओढूची उत्तर द्या तुम्हाला काय बोलले अकोला येऊन निघून राहिले दीड तासात काय बोलले दीड तासात मेकॅनिक बोलवलं होता मग तू कुठे मेकॅनिक गेट बंद होतो मेकॅनिक बोलावला आता गेट बंद झालंय मेकॅनिकची गरज नाही पाणी पाणी ऐका ना 2 मिनिटं तो ऐक रे जरा. 2 मिनिटं ऐका लगेच होत असतं कसं माझ्या हातात आहे तुम्ही लगेच केलं का नाही? आम्ही प्रयत्न केला का नाही बरं जाऊ द्या त्याचा भुसा आणून थांबा थांबा काल तुम्ही काय जातो, चला, म्हणा? बाळा, एक द्या. दिवस ए, थांबा. होणार नाही खाली. कसं काय गेलं मला मी सांगा. जातो भुसा आणायला कुठे जायचे नाही, नाही, थांबा, हे बघा थांबा. भुसा आणून दाखवा भुसा बरं आणून जाऊ द्या दाखवा. तुम्ही काल लय सांगत होते 1 दिवसात पाणी जाणार नाही काल कसं काय पाणी गेलं मग तुम्ही काय केलं शमशेरपूरचा होता. एक दिवसात शमशेरपूरचा एका दिवसात तुम्ही सांगवी बंधाऱ्याचे 60 निघून गेले सांगवीची बोरी 60 एका चालू दिवसात होती. निघून गेले तुम्ही काय काय बोलले ना आम्हाला पाणी पूर्ण याद आहे मी म्हणलो तुम्हाला. हा. बरं आम्ही का काय बुवा दारू बिरू पियल नाही तर कोणी बुवा मग तुम्हाला बुवा आम्ही उलट पालट विचारते असं आहे का विषय हा. आता आम्ही इथं बसलो आणि तुम्ही लय गाडी फिरवलेली नाही गाडी जाऊन जाणार नाही मग तुम्ही चर्चाच केली ना गाडी तुम्ही जाऊन डायरेक्ट निघून जाणार चालला नाही. तिकडे गाडी खाली completely तुम्ही पाणी बंद काही करा पाणी बंद करून टाका तसे जाऊ नका हा, तसे तुम्ही जाऊ नका आम्हाला तो सकाळी आम्हाला साहेब जेसीबी आणा गेला अजून JCB येते. 2 मिनिटं ऐका तुम्ही तुम्हाला आम्ही काय इथून अकोल नाही येऊ का जा विचारायला तुम्ही करावं लागेल बांधलेले आम्हाला ना. तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त गरज करावंच लागेल नाही नाही तुम्हाला गरज नाही करावंच तुम्ही लागेल दुटी ती. येते तुम्ही करावंच दुटी लागेल करणार आहे ती. ती आम्हाला ते प्रोसिजर आहे ती करावं लागेल प्रोसिजर नाही पण तुम्ही प्रोसिजर नुसार राहते पाणी का येऊन सोडलं जास्त सोडलं. प्रोसिजर नुसार काय केलं तुम्ही खोटी बात एका माणसाचं काम पण नाही. दोघ जण होते अहो आम्ही दोघांनी बघितले. हा आम्ही काय लय लांब नाही राहत रस्त्यावर राहतो दोघ जण होते दोघांनी गेट हालत केलं. 8 वाजता गेले दोघांनी गेट हालत नाही. तुम्हाला हालून दाखवू का पूर्ण साडेसातला गेट इथून पूर्ण गेट हालून दाखवू का दोघांनी 7:30 लोक इथून गेले. नाही नाही तुम्ही काय म्हणतो तुम्हाला अहो पण साहेब तुमच्या माणसं पाहिजे ना इथं एवढं पाणी किती सोडायचं होतं? हळू 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 अहो, 10 वर्षात पाणी सोडायचं आम्ही होतं. दरवर्षी पाणी सोडितोय. आम्ही अजून बघतोय का? दरवर्षी एकही वर्ष एवढं एका रात्रीत पाणी गेलं नाही सांगितलं म्हणजे 15 अहो पण इथं तुमचा माणूस पाहिजे ना लक्ष ठेवायला तळं फुटल का काय कधीच नाही गेला. आम्ही कुठं नाही. बघा साहेब, 3-4 दिवस पाणी जाते तेव्हा एवढं पाणी जाते इकडेला वेळ लागला. मग आता तुम्ही 3-4 दिवस जाते तेव्हा एवढं पाणी तुम्ही लेखी द्या डायरेक्ट आमचा माणूस नव्हता तळं फुटलं याच्याबद्दल एका दिवशी एवढं पाणी कंप्लेंटच गेलं. करायची अहो आम्ही प्रत्येक वेळेस हेच करतोय त्याच्यामुळे आता आहे ना तुमच्या कंप्लेंट तुमची करायची लेस- ज्वाला बांध तोडलाय हा तुमची लेखी द्या सही द्या तुमच्यावर कंप्लेंट करतो आम्ही एका दिवशी वाढवलं साहेब. रात्री येऊन तुम्ही पाणी वाढवत पाणी मी वाढवलं, स्वतः बघितले दोन माणसं अजून होती एक तो पाणी सोडतोय ना ग्रामपंचायतीत आम्ही दोघांनी स्वतः पहिले 8 वाजता गेलो पाणी आबाळाला सोडू दे स्वतः पण बघितले त्यांचा कर्मचारी पाहिजे कुठला तिथं सकाळी कुठलं आबाळे तेव्हा बोलला, लगेच बंद आम्ही पाहिजे. होतो. हा, सकाळी आबाळ स्वतः बोललाय हा. हा आणि इथं येऊन जेसीबी आणायला गेला अजून जेसीबी नाही काय तुमच्या विश्वास ठेवायचा सकाळपासून माणूस गेला इथे. ते नाही इमर्जन्सी सुविधा आणि emergency gate टाका, प्रत्येक टायमाला तोच पाणी सोडायला येतो साहेब तोच बंद करायला राहते ना आता का नाही आला मेकॅनिकलची ती सगळ्या धारणावर राहते. आणि आता का नाही आला तो पाणी बंद करायला आबाळे नाही भेट मी कारखान्यावर यंत्रणा हो. मागवली आता. तुम्ही कारखान्यावर मागा कुठून मागा मला काय म्हणायचे तुम्ही पाणी सोडलं तुमचे 1 का 2 कर्मचारी तर रात्रभर हजर पाहिजेत का नाही काही कमी हा, रात्री दरवर्षी जर राहतात. तुमचे कर्मचारी दरवर्षी हजर राहतात. हा बांध फुटला नसता हा दरवर्षी मग राहतात तुमचे तुम्ही कर्मचारी सही काय शिक्का द्या, झाले? तुमच्यावर complaint इथं करतो थांबायला आम्ही. काय झालं
तुमची सही शिकेल कर्मचारी पाहिजे कर्मचारी ना तुम्ही तुमच्यावाले. तुमच्या लगेच कंप्लीट करतो आम्ही कधी नाही, आता जर तुम्ही असं काय- तुम्ही काय हे बघा, दादा, दरवर्षी तुम्हाला काल मी आम्ही आले आले पाहतो, सांगितलं दरवर्षी होतं, तुम्ही बांधामध्ये म्हणतात पाणी सोडलं काय दगड जे clear आहेत करू. ना खोटी ते काढा, बात आहे. पाणी सोडा तुम्ही ते परत दगड 12 काढलं महिन्याची म्हणून तो वेळ बांध दिली. फुटला मग ही बनवून चुकी काय कोणाची? करणार? परत 12 महिने काल जेलचं सकाळी जेल. सकाळी सांगितलं होतं हा, तुम्हाला. दरवर्षी तुम्ही हे सांगत आहेत काम करून पुढल्या वर्षी पाणी सोडा येणार असे तुम्ही आम्ही हे 10 वर्षापासून हेच ऐकतोय काही हे काम करून घेऊ तुम्ही जास्त दाबाने पाणी सोडल्यामुळे ती हा रात्री पाणी सोडलं ना तुम्ही तुम्ही आम्हाला लिहून द्या आता आता लिहून द्या तुम्हाला आम्हाला माहिती आहे, आणि आता हे आज पाणी तुम्ही होणार बघा, नाही, पण भुसा तुम्ही लिहून आणून द्या तुमची टाकले. गाडी जाऊन देत नाही आता आम्ही. भुसा बिसा आणून टाकले, गाडी जाऊन तुमचं द्या काम तुम्ही आहे. लिहूनच द्या काल आम्ही तुम्ही तुम्हाला आणि लेटर टाकेले. दिलं होतं माझी ते. माणसं येणार भुसा टाकायला. हा पूर्ण भुसा टाकून आणि बंद उद्या करून येणार ना लावले. आम्हाला लिहून द्या लेखी उद्या काय आता तुमचा लिहून कॅमेरा द्या चालू लेखी आहे, द्या तुमची सांगू सही शिका नाही, तुमचं नाही, कंप्लीट कॅमेरा- ते कॅमेरा चालू आहे आमचा कॅमेरा आमचा चालू आहे. काल दुसऱ्या आम्ही तुमचे कॅमेरा ठेवले मी काल तुम्हाला सांगितलं पत्रकार ते आहे, दुसरे गावात कुठे नाही कॅमेरा ते चालू. काल लय बोलत होते ते कुठे ते तो पत्रकार आहे का मग लेखी द्या ना आम्ही 2 लेखी द्या आम्हाला बांधारा फुटला का नाही तुम्ही पाहिलं का नाही हा. दगड कोसळले का तुम्ही नाही खाली किती बांधारे साहेब जाऊन खाली? पहा निमी- नाली चला किती आपण आहे? नाली पडेल आहे, चला निमी. बघा. तुम्हाला मी एवढं नुकसान सांगितलं, किती तुम्ही झाले? जाऊन पहा हा? कधीपासून तुम्ही म्हणता हे निघालेत काम का नाही करायचे? दगड? तुम्ही मग हे निघा, सांगा ना हाताने आम्हाला. दगड लावून नाही राहणार साहेब हा. पर्यंत पूर्ण बांधावं लागेल काँग्रेस साहेब पाणी नाही तर सोडण्याबद्दल तुम्ही- पण नाही, खालून बांधायचे हाताने. ते दगड निघाले तेव्हा हा. तेवढे खाली गेले तिथं तुम्ही ते दगड दगड असे हाताने लावून होणार आहेत का आता? नाही भेटणार 2-3 परत आहे का? हाताने होणार आहे का? हाताने दगड तेवढे हाताने काढा तेवढे नाही निघू शकणार काही साहेब. नाही, ते तुम्ही मशीन काढून पैसे ते नाही पोरांच्या ना. विषयी पाणी सोडलं वेगळा. जाऊ दे. ऐकून घ्या पैसे पूर्ण दगड stack बसले. निघू शकत नाही एवढं ढासळलं खाली त्याचा माणूस असा तेवढं धुतला नसलं लगेच बंद केला असता वाल का नाही अहो साहेब त्यांचे कर्मचारी पाहिजेत नाही तर रात्री जर समजा पाच तोडून इकडे बंधारा फुटलाय इकडून साव दगड निघून गेले खूप मोठं आलंय. पण झाला असता बंदार पण फुटला असता एवढा कर्मचारी पाहिजे आणि पाणी सोडलं 30 फुटाची लाईन आहे फक्त त्याच्यात 5 फूट आता लगेच तुटले आता सध्या 5 फूट लगेच तुटले वरच्या वर्षी तुम्ही पाणी नाही ती दिलं. आता काम करताना 10 फूट तुम्ही होणार पाणी- आहे हा, पार पोरी बंदोबस्त त्याचं काय आम्ही करायचं? पाणी नाही द्या कोणत्या वर्षी पाणी नाही दिले मग तुम्हाला हे काम करा काय होतंय काय होतंय तुम्ही दरवर्षी हे सांगत आहात आम्ही हे काम करू हा परत वर्ष बरोबर पाणी सोडलं हा, नाल्यातल्या मग पहिल्या तुम्ही दगडाखाली पाणी काढली. याची कशी काळजी घेते ही काळजी का नाही घेते तुम्ही पाणी सोडलं त्या नाल्यातल्या पहिल्या नाल्या साफ करून घ्यायच्या दगड काढून घ्यायचे कालवा फुटला नसता अहो इथून असं नाही राहत. सर्व डॅमचं पाणी फुटलेलं सुटलं जाते आहे, ना पहिल्यापासून ज्या ज्या त्याचं डॅमचं दगड पाणी होतं. सुटलं जाते त्याचा पूर्ण नाला साफ केला जातोय हा इकडं अजून एका वर्षी होईल नाही ज्या दिवसापासून बंधारा झाला एका वर्षी ते साफ होईल नाही सुरुवातीला सोडायचं होतं म्हणजे एवढं एका रात्रीमध्ये जर एका रात्री डायरेक्ट तुम्ही 10 फूट पाणी खाली गेले 4 दिवसाचं पाणी एका रात्री सोडले आम्ही काय दरवर्षी पाहिलं का देतो. सांगवीच्या बंधाराचे सांड निघून चालले एवढं पाणी सोडले असं कुठं तुम्ही राहते मग तुम्ही बोलले तसे राहिले नाही ना तुम्ही कंप्लेंट करा याच्यावर डायरेक्ट ते होईल तेल जेवायला होईल काय व्हायचं तसं नाही ते- मी सांगतो ना रात्री आबा मला स्वतः भेटला इसण्याला आणि मला आम्ही खाली आलो ते पाणी सोडून वर गेली वर करून दिला बच्चा आता ते तो माणूस खरा बोलला का हा आम्ही होतो रात्री मग तो आणि हे स्वतः म्हणतात खरा रे, बोलतोय, ते हे एक माणसानं म्हणतात फिरत नाही काय खोटी अहो, बात ते आहे? एक माणसानं फिरवून दाखवते मी तुम्हाला मग मी काय म्हणतो तुम्हाला एकटा माणूस फिरवून दाखवू का ज्यावेळेस चाक बंद केलं होतं ना या पट्ट्याने एकट्यानं बंद करेल होते एकट्यानं बंद करेल तुम्ही हे नका समजू हे आदिवासी भेजे लय बेकार आहे आम्ही स्वतः हा. केलेले काही डोकाला येतो काल किती होते 6 जण फिरत होते त्यावेळेस उघडले काय नाही उघडायचं असलं ना माहिती. सर्व सहा जण करता येतं. लागले त्यांनी सोबत गाडी अहो. खाली दाबत नाही फुटला नसता कालवा अहो म्हणजे आमचं काम आहे कधी कालवा फुटला आम्ही तुम्हाला फोन करायचं तुमचं काम नाही का तुम्ही इथं तुमचे कर्मचारी हजर पाहिजे ते. तुम्ही असं काय सांगा त्या दरवर्षी 2 माणसं राहतात तुम्ही इथे इथं राहा. समोर. हा. अहो, ते बोरसे साहेब होते, मुक्कामी बोरसे राहतात, स्वतः इथं 3-4 राहत होते. दिवस. ते म्हणतात का कालवा फुटला तर आपण त्यांना फोन 3-4 करायचा ते आले असते दिवस मग. आमचं काय प्रत्येक एवढं ते माणसं नाही राहतात. आमचं म्हणजे जनरल आहे का एकत्र तुम्ही? राहील. मग तिथं बोलले तर ते आणि वरून बनता काय करायचं आम्ही फोन करायचे तुम्ही माणसं हजर पाहिजेत ना कालवा फुटला. तुमचे माणसं हजर पाहिजेत 8 वाजता माणसं बोलतोय तुम्ही 10 वाजता माणसं पाठीत आम्ही कधी करणार लेखी द्या फक्त लिहून द्या ना लिहून द्या ना. म्हणजे मग आम्हाला परत तुम्हाला बोलावं लागेल ना. आम्हाला तुम्ही सांगत आहेत ना, तुम्ही ऐका, कागद लिहून. आता आम्ही कागद कशाला तुमचे नाही, नाही, आणा ना. ग्रामपंचायतचं लेटर पॅड लागेल ना आपल्याला. आणा. हो, सरपंच. घेऊन या. उद्या येणार, आमचा ड्रायव्हर आहे ते कारखान्यात भुसा घेऊन येतो. काही अडचण नाही. पण वेळ लेखी असं आहे. तुम्ही 10 दिवसांनी भुसा टाका, नाही तर- नाही, नाही, अहो, नाही, दादा. अहो काय विश्वास
विश्वास ठेवायचा तुम्ही सांगा विश्वास काय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ जणांच्या सह्या घ्या. सह्या द्या सह्या द्या. पाणी काय विचार करा तुम्ही सांगा ना. काय माहितीये का तुमच्यावर विश्वास ठेवला असता काय विश्वास विश्वास काय विश्वास ठेवायचा काय म्हणायचे तुम्हाला हो ऐका ना. एक दिवसात पाणी नाही, तुम्ही एक दिवसामध्ये सारा केळीच्या पुढे नेला पाणी आम्हाला माहिती आहे हे यंत्रणेशिवाय काम हलणार नाही ही काय होऊ शकत नाही कारण आज रात्री एवढा पाणी विसर्ग बंद होऊन करा आम्हाला गोष्टी आधी पाणी बंद करा तुम्ही झाले सर. आम्हाला कागद लिहून द्या बाबा, आम्ही एवढ्या दिवसात काम करू. तुम्ही 2 दिवस लावा त्याच्याशिवाय तुम्ही आहेत ना, तुम्ही उद्याच्या उद्या पाणी बंद झालं पाहिजे काम 2 दिवसांनी करा पण पाणी बंद उद्याच्या उद्या झालं पाहिजे. बसा काय आता बघ काय कुठपर्यंत गेलं खाली ते आता सांगितलं फुलंच असं तुरीशाचं फुलं असं सांडा नाही खाली जातं पण मग ते आता जर केळीपर्यंत गेले संध्याकाळपर्यंत जमतेपर्यंत जाईल हो जाईल आपलं सगळ्यांचं ठरलं होतं 24 तास सोडा अहो जरी 7:30 वाजता गेलो तो रिटर्न आला होता 8 वाजता नाही आली ते कस काय तो 8:30 वाजता मी नगरला जायला होतो मला दिसला तो तिथं तो रिटर्न वर आला होता रिटर्न वर आला होता आणि त्याला म्हटलं मी एफआयआर दाखल करेल तो सर आधी चुकीचे गेले आणि सस्पेंडची ऑर्डर देईल अहो तुम्ही गेले तो एकटा परत रिटर्न आले कारण का त्याला पेटी पोहोचली हा मी काय म्हणतो ऐका आम्हाला गोष्टी माहिती आम्हाला माहिती आहे ती तो काय केलं त्याने ते चाकवर केलं मग वेल्डिंग कशी तुटली त्याची नाही अगोदर नव्हती तुटली नंतर कसं काय तुटली? नाही, नाही, रात्री हो, फिरवलं, full तुम्हाला वर किती करायचं होतं त्या हिशोबात वर होतं का नाही ना किती वर होतं तुम्हाला दाखवू का रेकॉर्डिंग किती वर होतं ते जाऊ दे आता झाली चूक आपल्याला काय म्हणायचं नाही यांना घालून पेट्या पोच झाले डायरेक्ट ऑटोमॅटिक वर येतात का? मर्यादित नाल्यातून चालू चालू होतं नंतर कसं काय फुटलं मग ते असं आहे ना जाऊ दे ते आबळे साहेब नसतील आले आम्हाला ते नाही म्हणायचं पण आलता पोरांच्या गाठी झाल्या ना बरं आम्ही तुमच्यावर नाही विश्वास ठेवला असं आहे सोडायचं आहे आपल्याला असं पडला असं आता आमचा आहे थोडासा चुकला जरा ते नाही काय झालं ज्यादा प्रेशर रात्री कोण नाही आलेलं आहे मी चौकशी केली मी तुम्हाला खात्रीने सांगतो कोणी रात्री नाही. अरे गरजच नाही 8-8:30 वाजता वर येताना दिसला पोरांना नाही काय होतं मग अचानक समजा तुम्ही असताना ते पडलं नाही नंतर कसं पडलं प्रेशर एकदा फ्लो चालू झाल्यावर तो तर जास्त जायला नाही पाहिजे हा एकदा या चालू बाजूची आहे ना 2-3 दगड ढसळलेली इथून जो flow जायचा ना तो आडला. बांधायला किती मोठे ऐका ना, इथून जो flow जायचा ना आता मग तुम्ही पैसे खर्च करणार शेवटी शासनाचे पैसे आपण खर्च करणार आहे ना ते लोकांचेच पैसे आहेत ना बरोबर आहे की नाही आपण आपल्याला म्हणायचं नाही का हे बा, आम्ही पाणी द्यायला तयार होतो काय असं नाही का तयार नाही आम्ही तुमची अडवणूक केली होती का नाही तुम्हाला लेटर पेडव दिलं तर असंही नाही का आम्ही तुम्हाला अडवलंय बरं आम्ही तुम्हाला एवढं म्हणलं बैठक झाली नाही झाली जाऊ द्या ते राहू द्या विषय बाजूला आता लोकांच्या अडचणी खाली शिवरात्रीला पाणी पाहिजे बाबा रितसर कसं आहे तुम्ही प्यासाच्या नियमानुसार गावात येऊन बैठक करायला पाहिजे हा तर नियम माहिती आहे का नाही भले लोकांच्या आडी अडचणी तुम्ही समजून घ्या 2 प्रश्न सुटत आहेत ना लोकांचे पण मार्गी लागत आहेत ते पुढच्या यंत्रणेला होते ते हा गावात मिटिंग व्हायची बरं समजा आमदार तुमचे अध्यक्ष आहेत पाणी संस्थेचे त्यांनी स्वतः येऊन इथं मिटिंग घ्यायला लागत होती तर बाबा ना पाणी सोडायचे तुमच्या काही समस्या तेवढेच आमचे 4 प्रश्न मार्गी लागत आहेत ना गावाची हा काहीतरी काम होतंय बाबा चला त्या निमित्ताने एखादं काम होते हा निदान नाही इथं दुसरं काही एखादा प्रश्न मार्गी लागत होतो त्या निमित्ताने बा थोडं आडवं टाकलं तर एक कुठंतरी सरळ होतं बरोबर आहे का मार्ग निघतो असं आम्हाला म्हणायचं नाही का अडवणूक नाही करायची शेवटी कशी आम्ही पानपट्टी भरत नाही तेवढी तुमचे जेवढे आहे तेवढे खालच्या लोकांना तुम्ही वसूल करता ते मान्य आहे आम्हाला आम्ही म्हणतो 30-40% पाणी सोडायला तयार आहे ना बाकीचं तर राहू द्या ना आम्हाला
जेव्हा आमदार होता ना तर आम्ही 10 वर्ष पुलाची मागणी करत होतो. हा शेवटी तो पूल दिला. एवढी अडचण होती ना आम्हाला पावसाळ्याची. झाला ना पूल. झाला पूल. आता ब्रिजची मागणी समजा मधून दोन्ही रस्ते झाले, रोजच्या ब्रिजची मागणी असं आहे, एखादा काम मार्गी लागणार ना आम्हाला थोडं बरं वाटेल ना. समाधान वाटत आहे ना. वर्षी साहेब नाही पण इरिगेशन प्रयत्नच करत नाही ना पुनर्वसनचं. नाही आता ते त्यांचं नाही बरं का, ते आपली मागणी राहते, आपण त्याचा प्रस्ताव तयार करणं, त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. पण तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचत कधी हे पाणी सोडायच्या वेळेस, मग आपला संवाद तेव्हा तयार होतो ना, बरोबर आहे की नाही? इतर वेळेस येते का कोणी? आता पाणी परवानगी आहे लोकांना, काय लगेच गेले का पाणी परवानगी तुम्ही देतात, काही गोष्टी होतात, सहकार्य राहतं, पण मग काही गोष्टी अशा मोठ्याला मार्गी लागत आहेत ना. हा चर्चा होती, पर्याय मार्ग निघत हो असं. आम्हाला काय तुम्हाला विरोध करायचा आहे, तुम्ही काय आमचे दुश्मन आहेत असे नाही. तुम्ही कर्मचारी शासनाचे, आमच्याही जमिनी गेल्यात म्हणून देठाला कळ लागती, बरोबर आहे की नाही? हा आहे, त्याच्यात जर आम्हाला समाधान नाही मिळालं तर उपयोग नाही ना मग, बरोबर आहे की नाही? बरं, आम्ही पाणी सोडायला विरोधच नाही करत ना, का केला विरोध? बरोबर आहे की नाही? पण आमचा विचार करून सोडावं असं आम्हाला म्हणणं आहे, दुसरं काही नाही. हा ते धरण फुटले, कळ कोणाला लागणार आहे? खालच्या लोकांना नाही लागणार. हे अधिकारी आहेत समजा, हे आज नाही उद्या बदलून जाणार. आता जेवढ्यांनी पाहिलं नाही ती जागा फुटेल त्यांच्या मनात सकाळी किती मास्तर तळमळ- शाळेवर हा. गेला, मला व्हिडिओ टाकले, म्हणतो तू कुठे म्हटलं अहो, जे हाय, समोरचं नगरवरून पाहत आले, ना, मला त्याच्या उशीर मनात झालाय, किती उठायला. तळमळ निर्माण आणि होत ते म्हणतो असेल, व्हिडिओ तिथं पाय, गेल्याशिवाय तिने नाही. गेलं तेव्हा धरण त्यांचा फुटलं. कर्मचारी पाहिजे तर लगेच पाणी दाब कमी गेला असं तर जास्त नसं फुटला. बाबरा पडला तर एवढा खोल पाणी येते. कधीच बावरा नाही पडला. नाही ते काय झालं, पूर्ण गेट वर केलं का नाही, मध्ये काहीच नव्हतं राहिलं. पाण्याचं स्पीड किती ते यांच्या जाऊ द्या. दाब मोजायचे आता ते. तुमचं काय आहे ना, थोडंफार तुमचं शमशेरपूर पर्यंत जाईपर्यंत तेवढं सोडा, आमचं म्हणणं नाही, पण परत विषय घ्यायचा नाही, बरोबर आहे की नाही? म्हणजे त्या परत गेल्या वर्षी पाऊस पाटा पाठवला नाही ना, मग परत यायचंय ना, मग रिसर आम्ही सगळे उपोषणाला बसू. हा गेल्या वर्षी सोडले आता आम्ही आलो ना काय होतं, पोलिस जरी बोलावले पण आम्ही आमचा विचार करू ना शेवटी, बरोबर आहे की अहो नाही? पोलीस आमचं- बोलू दे, कोणी बोलू दे, आपल्याला माहिती आहे काय आहे, काय नाही. नाही नाही, त्यांना आपण सांगू ना, तुम्हाला भाऊ धरण बांधायचं नाही, ना, नाही, आम्ही काल आमचे होते ना ते प्यासाचे कुठे सगळे मोबाईल पैसे तुम्हाला मध्ये देतो, त्या तुम्ही मोबाईल बांधा मध्ये नका दाखवू शमशेरपूरला. म्हणा पुढच्या वेळेस. बरोबर आहे की नाही साहेब? लेखी द्या आम्हाला, वाटलं नसेल लेखी. डिपार्टमेंट का जलसंधारणकडे पैसे, आम्ही सगळ्या गावांच्या वर्गाने गाडीतो 2-2, 4-4 लाख, हा, आणि जाऊ दे त्या त्याचं शमशेरपूरला जमीन. पण पुढं धरण तरी बांधायला एखादा- देतो. आणि आमचं गेट तोपर्यंत ओपन, तुमचं भरेपर्यंत. एखादा आरा जाऊ द्या म्हणजे तुम्हाला कळेल. बरोबर आहे की नाही? होतंय हा, एखादा आरा ज्यावेळेस जाऊ द्या. एखादं जातं ना, आम्ही करीतो ना इथं खायला वावरा नाही रे त्यात. कुठं पिकवण कुठं खावा. आता प्रश्न पडला, आता एवढा पाणी गेलो महिन्याला काय करायचं? मी आता लिहून घ्यायचं ना, साहेब येतील शनिवार, साहेब बोलले ना शनिवार रविवार येत जाईल पाणी व्हायला. बोलले ते मगाशी. हा, मी नियमाना बुवा. नाही काय होते, परत इथून आपल्याला खाली येणं हे क्षेत्र आपल्या याच्यावरच राहतं. जर मोरी उघडी पडली, सांगवी पाणीच नाही, त्यांना पाणी पियालाच देते. पाणी नाही राहत. सांगवीचं निम्म आपल्याकडे हे पाडोशी आमचे हे खालचे शेतकरी. जर समजा गेल्या वर्षी त्यांना फक्त 1 तास जरी पाणी सोडलं असतं ना, पाणीच तरी नाही ते गेलं. जगले असते. मग सगळं त्यांचं वाळून गेलं ना. पाऊस गेल्या वर्षी लोक सांगवी खाली गेली, आणि हे जे लाभ क्षेत्र आहे का नाही आपलं, मग त्यांना पाणीच नाही राहत गेलेत ना. खाली ना. हा, हे केटे छोटे छोटे ते उपसून घेते. आमच्याच गावचं ना, आम्हाला सोडून दिलं नाही पाणी. आणि तुम्ही येतात आणि सोडून घेऊन जाते सगळे. आमच्यातच मारा मारायचे त्या पोरा उठली लगेच आम्ही हात जोडलं पाणी सोडू नका बानगडी आम्ही ते जाऊ द्या ना ना, गावची विषय गावची मिटलाय. गावं. आणि खालचे त्यांच्याकडून येऊन लिहून घ्या. घेऊन जातात. हे उद्या काय येणार आहे ते पाणी बंद करायला. ते पाणी बंद झालं पाहिजे. ते काम कधी करणार आहे ते लिहून द्या मला. त्याच्यामुळे लेटर पॅड जाऊन आणलाय आम्ही. बांधून घ्या गेल्या वर्षी ते बांधकाम आता त्यांची जबाबदारी ती नाही नाही, ते त्यांचं- कधी करू, पण आपलं पाणी बंद झालं पाहिजे हे लिहून घ्या त्यांच्याकडून. हे काय होतंय, काम करायला दरवर्षी म्हणतात एका वर्षी करते नाही. चालेल. तुम्ही एवढ्या 2 दिवसात ते पाणी बंद करावं. काल इमानदारी सांगितलं, काल फ्लो मापत होता आणि नंतर फ्लो कसं काय वाढलं? इकडे शेम पाणी निघत, सरळ शेम पाणी चाललंय. ती काँक्रीटची भिंत ना, बांधून ते द्या. सकाळी थोड्यामध्ये बंद केलं, सारे गटूर पाणी चाललं होतं, हे हा, खासच पाणी चाललं सोडतं. होतं. जर आणखी 4-5 तास बंद करीत नव्हतं ना, पुरा धुवून टाकत होता पाया नाही काय होतं, ते त्याला एक गटर राहते धरण बांधताना, ती गटर जर गेली तर आपण काय करणार आहे? आता याचं निचऱ्याचं पाणी त्या गटरीतून जातं. धक्काच बांधा. हो पण लिहून तर घ्या ना.
काय आता साहेब आपले त्यांना फार धरून आणू आपण तिथं साहेब आपल्या साहेब आपले बोलले गेल्या वर्षी आपल्याच लोकांनी फौज पाठवला. साहेब काल पण एका दिवसात कसं काय सांगे बरं केळीला पाणी जाते सांडवा भरून केळीला पाणी गेलं ना गेल्या वर्षी असंच बोलले ना आपल्याच लोकांनी फौज पाठवला. तू गेला जेवायला आपण हे करून घेऊ काय घ्यायचंय तुम्हाला? काहीच नाही उद्या का बंद झालं पाहिजे आमच्या एवढं अरे पण ती शेवटी यंत्रणा नाही उद्या आली यंत्रणा परवा बंद नाही, नाही, ते सांगितलं फोन तसे. करीन. एवढं पाणी चालू आहे. ज्यादा नाही चाललं थोडं नाना चुकी त्यांची आली आपली चुकी नाही. 4 दिवसात उघडी पडेल. कारखान्यातून भुसा आणायला माणूस पाठवलाय. माऊली ठीक आहे. थोडं वेळ लागला पण लिहून द्यायला काय प्रॉब्लेम तुम्ही आम्हाला लिहून द्या आम्हाला तुमचे व्यापार दाखल करा सर्वात महत्त्वाचा विषय यांनी चुकी काय ते करेल 2 दिवसात बंद करणार असं हा. बस किती दिवसात बंद? घ्या, घ्या लिहून घ्या. नाही, नाही, सह्या घ्यायचं तुम्ही लिहा ना ते कोऱ्या याच्यावर कसं काय सह्या नाही करते नाही लिहून द्या, लिहून द्या. हे देणार आहेत आपल्या ग्रामपंचायतीला. लिहून काय पाहिजे त्यांचं असं. तुम्हाला काय लिहून पाहिजे सांगा 2 दिवसात पाणी बंद झालं पाहिजे एवढं total. जे पाणी चालू आहे ना म्हणजे गेट फॉल्ट झालाय का नाही तो रिपेअर करून आणि ते पाणी बंद आणि हे धक्का बांधायचा. धक्का बांधून नाही तर तसा रोड फक्त खाली ते बांधून घे भुस्सा 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 टाकून त्यांच्या चुकीमुळे हा काळ. हा. काय ठिकाण ते आपली केटे जातील ना एकाच इसळ्यात आता जर सुटला असताना ते साहेब अक्षरशः आम्हाला गाळ प्यायला पाणी दिसते नंतर आम्हाला गाळ आम्हाला आजार उद्भवतात. आणि हे जर फुटलं असतं ना उद्या केळीची शिवरात पाय नसती घेऊन जाम झालं. समजी होऊन गेली असती तिकडं वर पाणी. एकच नंबर तीर्थ नाही केळी गेली असती तीर्थच नसता राहिला एवढ्या पाण्यात. देवाचं स्थान नसतं राहिला म्हणलो काय तीर्थासाठी पाणी. त्यांना जाता आहे तर पाणी आपल्याला वाढवून वाढवा. शिवरात्री सुताक पडला पाण्यामुळे होऊन गेली केळी 2-3 हा बा. खा ना जर दिवस गेला उद्या जर पाणी बंद जर नाही झालं हा का सर्वांनी आहे ना बुधवारी सकाळी डायरेक्ट आपण इरिगेशनला जायचं हा पाहिजे आहे ना आपण काय करायचं तिथे गेलो ठरवू आपल्याला नाही लिकेज पाणी पण झालं नाही पाणी देणार. लय पाणी येते. आपल्याला तरी 8 घंटे लागते. चार दिवस लागणार धरलं बुवा आपण. लय पाणी पुढं आडा फिरवलेत का आता? पहिले गावात पोलीस आला तर घरात पळायची आता पोलीस आला का पोलीस माणसाले पण पळत नाही माग मिलिटरी आली होती 5ला इथे पिठला भात खाऊन घरी गेली आम्ही काय गोटे घेऊन बसली ना गोटे घेऊन बसली होत्या आता काठी सुटल्या ती थांबलीच नाही. तुमच्या बंदुकी चालू करा ना आमचं गोट्याचा होऊन जाऊ द्या. एक गोळी लाल पण एक गोट्यात एक गाल. PSI ला बुडले मिलिटरी आले पळाल्या नाही ते एक साहेब गाडीत गोट्या काढून हो एकदा वाचून घ्या थांबा वाचू दे एकदा. थांबा आहे येते आवाज. सदर पाडोशी धरणातील गेट हे पाणी सोडत असताना गेट हे नादुरुस्त झालेले आहे. यामुळे गेट दुरुस्त हे इरिगेशन विभाग दुरुस्त व पाणी बंद करण्याची जबाबदारी असून ते पाणी व बाजूस झालेले कठाडा बांधून देण्याची जबाबदारी राहील असे सब विभाग देत आहे. 2 दिवसात ना इथं 2 दिवसात म्हणजे किती दिवस कठाडा 2 पाणी 2 दिवसात पाणी 2 दिवसात फक्त पाणी 2 दिवसात कठाडा जाऊ दे 2 दिवसात बंद करण्यात गेट बंदच झालं नाही. लिकेजच म्हणायचं डायरेक्ट. नाही त्यांचे सह्या घ्यायचे आपल्या सह्याची गरज नाही. एवढं लिकेज झालं का तर लिकेज 2 दिवसात बंद करू हा तारीख आहे 2 हा तारीख तुमचं पदनाम टाका नाव टाका खाली टाका काय होते कागद बोलू ते आपण नाही बोलू
माझे तुम्ही एवढं बसले तुम्हाला काहीतरी आधार असेल म्हणून तुम्ही एवढे जण इथे येऊन बसले नाही तर तुम्ही आले नसते खायला म्हणजे नको बहुत एवढे तारीला जेलमध्ये टाकते हा नाही म्हणजे हा विषय नाव टाक. आज तारीख आपण आलो एक देशमुख दोन. साहेब तुमची एक सही करा. नाही मग ते आपल्याला डबल काय सांगते ते दुसरं कुठं ते काल होते ते मोबाईल मध्ये दाखवत होता मला आई बाबा म्हणला नको दाखव मोबाईल मध्ये आमच्या काही मोबाईल ते पडले ते औरंगाबाद आपण कसं घ्या तिकडे जाऊ ना आपण गाडी कशी कळालं हे मेन साहेब आहेत त्या डिपार्टमेंटचे हे मेन साहेब आहेत आणि ते दुसरे काल होते ते म्हणून असं म्हणलं बा औरंगाबाद रिटर्न नका दाखव मला आम्हाला माहिती आहे काय काय कशाना पडले नाही माहिती याचा फोटो काढून घे आणि तुमच्याकडे ठेवा ग्रामपंचायत मी सकाळीच होतो डॉक्टर करा सहकार्य तेवढं. हा? कठड्याचे जर तातडीनंच घ्या ते घेतील घे. आता त्यांचं डिपार्टमेंट आहे ते बारा रात्रीत करून देतात ते त्याच्या. भाऊ पोकलंड आहे रे इथं सरपंच